नमस्कार. प्रसार माध्यम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण गौरी देशपांडे या अतिशय आगळं वेगळं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत. सावली केअर सेंटर या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत आणि त्यांनी अतिशय वेगळं काम म्हणजे आपण नेहमी बघतो समाजामध्ये अनाथ लोक असतात, अपंग लोक असतात, दिव्यांग लोक असतात. या सर्वांसाठीची सेवाभाव या पद्धतीचं त्यांचं ही संस्था काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेघर लोक जे असतात, रस्त्यावर जे भिकारी लोक असतात, यांच्यासाठी सुद्धा ही संस्था काम करते. भिकारी मुक्त कोल्हापूर ही त्यांची मेन त्यांचं संकल्पना आहे आणि यावर ते काम करतात. तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार. तुमचं प्रसार माध्यममध्ये मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. गौरीताई, तुम्ही जेव्हा ही संकल्पना सुरुवात केली, विशेषतः म्हणजे आपण असं नेहमी बघतो की जे रस्त्यावरचे लोक असतात त्यांच्याकडे आपण बघून म्हणजे एरवी समाजाचा बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे ना, तो नकारात्मक असतो. त्यांना कोणी जवळ करत नाही किंवा सतत त्यांच्याकडे तुच्छतेने बघितलं जातं. अगदी. पण अशा लोकांसाठी तुम्हाला काम का करावंसं वाटलं किंवा त्यांना ती संकल्पना तुम्हाला कशी आणि केव्हा सुचली? खरं तर सावली केअर सेंटर हे बेडरिडन पेशंटसाठी काम करतं. म्हणजे जे स्वतः काही करू शकत नाही, हे पूर्णतः दुसऱ्यांवर अवलंबून असतं. कोणत्याही कारणाने शारीरिक किंवा मानसिक अशा परावलंबी आलेल्या लोकांसाठी सावली काम करते. पण असं काम करत असताना ना, आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असताना म्हणा, आम्हाला एखाद्या वेळेस रस्त्याच्या कडेला ना दिसलं की तो काही हालचाल करू शकत नाही आणि धो-धो पाऊस पडत होता आणि त्या पावसात तो झोपला होता. तर मग पाहिलं की काय म्हणजे नेमकं काय करावं कळेना. त्यावेळेस सुचलं नाही की नेमकं काय करायचं ते. ही कधीची गोष्ट? तरी आता त्याला झाली साधारण 12-13 वर्ष होऊन गेली या गोष्टीला. तर ते जरा थोडंसं असं खटकले की म्हणजे या लोकांनाही पण एक छान असं मायेची ऊब मिळायला हवी. कारण तो स्वतः काहीच करू शकत नव्हता. पॅरालिसिसने अपंग झाला होता आणि त्याला मी कोण आहे हेच माहीत नव्हतं. हो. पण मग आता वाटेत तर मी बघितलं रस्त्याने जाताना, पण आम्हाला ते कळेना की काय करावं. म्हणून मग घरी म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर आमचं थोडंसं डिस्कशन झालं की अशा लोकांसाठी सुद्धा आपण काहीतरी करायला हवंय. मग त्यातनं आम्हाला ते कळलं की नाही, मग ठीक आहे, आपण जे असे रोड सायडर आहेत पण जे स्वतः काही करू शकत नाहीये, कोणत्याही कारणास्तव शारीरिक अपंगत्व त्यांना आलेलं आहे, अशा व्यक्तींना आपण सावलीमध्ये आणायचं आणि त्यांची सगळी सेवा शुश्रूषा करायची. हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्हाला म्हणजे आम्ही दोघा-तिघांचे जे ओळखीचे होते त्यांच्याशी आम्ही डिस्कशन केलं आणि मग ते एक जण होतं, त्याने म्हटले की असं ना, आम्ही एक माणूस बघितला आणि तो तिथे झोपलेला आहे आणि त्याची काही हालचाल नाहीये, तर काय करता येईल? मी म्हटलं त्याला आपण सावलीमध्ये आणूया. हो, पण त्याच्यासाठी जागा किंवा काय असं वेगळं नवीन तुम्ही सुरू केलं की आहे त्याच्यामध्येच? नाही. आत्ता जे आमचं सावली केअर सेंटर आहे संभाजीनगरचं, तिथेच आम्ही त्यांना घेऊन येतो. पण त्यांना मग त्या पेशंटला ते कोणी कसं असतं की ज्यांच्या ओळखीने येतात ते घेऊन येतात किंवा मग आम्हाला सांगतात. आत्ता कसं आहे की देवदयेने आत्ता सावलीकडे ॲम्ब्युलन्स होती. त्या काळी आमच्याकडे आमचे स्वतःचं वाहन ॲम्ब्युलन्स नव्हती. साधारण 22 वर्षापूर्वी? हो. त्यावेळेत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही कसं करायचं की त्यांना आता अशा व्यक्तींना रिक्षावाले सुद्धा घ्यायला थोडे काच असतात की नाही बाबा, कसं काय माझी रिक्षा घाण होणार वगैरे. पण असं रिक्वेस्ट केलं की बाबा असं असं आहे आणि मग आम्ही त्यांना घेऊन, तर मग रिक्षावाले आम्हाला मदत करत होते. मग त्यांना आम्ही ते रिक्षातनं घालायचे आणि मग रिक्षातनं आम्ही त्यांना सावलीला घेऊन येत होतो. घेऊन आल्यानंतर त्याची सगळी स्वच्छता वगैरे करून, म्हणजे आलेला तो कोणत्या अवस्थेत होता तो, आणि नंतर हा पहिला पेशंट? तर आता आहे सध्या आमच्याकडे आहे तो अजूनही पेशंट. तर त्याला आम्ही आलं तेव्हा त्याचा एक फोटो काढला आणि नंतर मग त्याला सगळं स्वच्छ केलं, आंघोळ वगैरे, त्याची दाढी केस वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि मग त्याला वॉर्डमध्ये वगैरे जरा फ्रेश असं झाल्यानंतर एकदम छान त्याला फील आला आणि मग त्यांनी फक्त आमच्याकडे असं सगळ्यांकडे पाहिलं की अरे चहा, मी कुठे आहे. आणि मग पण त्याला तू कोण आहे आम्ही त्याला विचारत होतो, पण त्याला ते काही सांगता येईना. तो फक्त शून्यात
बघत होता आमच्याकडे. म्हणलं ठीक आहे, त्याला पण भानच त्याला नव्हतं. स्वतःला काहीही करता येत नव्हतं. ॲज इट इज आता आम्ही त्याला सांभाळतोय. आज त्याच्यात तो आहे आमच्याकडे. फक्त एवढंच झालं की थोडंसं त्याला औषधोपचार आणि थोडंसं छान पद्धतीचं जेवण त्याला वेळेवर सगळं मिळालं, वेळेवर ट्रीटमेंट मिळाली, म्हणून आता तो थोडासा चालतोय. पण आता त्याची स्टोरी तो काही सांगू शकतो? नाही, तो अजूनही काहीही सांगू शकत नाहीये. म्हणजे हां. त्याला हां. तो कोण आहे हेच आठवत नाहीये. अजूनही नाही आठवत. नाही आठवत आहे. मग तो आता काम वगैरे करतो किंवा हां, थोडीशी आम्हाला मदत करतो. पण तो कसा आहे, तो आता शारीरिक छान झालेला आहे, पण मानसिक अजून छान झालेला नाहीये. बरोबर. मानसिक थोडंसं त्याला तो कोण आहे हेच आठवत नाहीये. त्याच्यामुळे मग आम्हाला सुद्धा जर त्याचे कोणी कुटुंब असतील तर त्या कुटुंबाचा शोध घेता येत नाही, कारण तो कोण आहे हे त्यालाच नाही माहिती. जोपर्यंत तो आम्हाला काही सांगत नाही किंवा तोपर्यंत आम्हाला त्याचा शोधही घेता येणार नाही. सपोज त्याने जर आम्हाला सांगितलं की नाव सांगितलं किंवा त्याचं काही पास्ट हिस्ट्री असेल ते जर सांगितलं तर आम्ही निश्चितच पोहोचू शकतो. हो, तिथपर्यंत आपण नक्की पोहोचतो. हा पहिला पेशंट झाला. मग आत्ता तुमच्याकडे किती पेशंट आहेत असे? आता माझ्याकडे 60 पेशंट आहेत तसे. हां. आणि हे सगळे कसे आले तुमच्याकडे? तो प्रवास कसा होता? आत्ता जे पेशंट आहेत ना, ह्यामध्ये कसं असतं की बरेचसे जे NGOज असतात किंवा ओळखीचे जे आहेत ते, किंवा सोसायटीच्या तिथे बाबा एखादे बरेच दिवस झालाय तो तिथे झोपून आहे, मग सोसायटीमधले येणारे जाणारे बघतात की झाले आता 6 दिवस झाले हा माणूस इथेच झोपून आहे, मग काय करायचं? मग ते सावलीला फोन करतात. अच्छा, म्हणजे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हे नाव परिसर. सावली केअर सेंटर असं झालेलं आहे की हो. कुठेही कोणी भिकारी दिसला किंवा रस्त्यावर कोणी पडलेला दिसला, भ्रमिष्ट माणूस दिसला तर लोक तिथे आणून सोडतात. हो, लोक म्हणा किंवा पोलिस म्हणा, सुद्धा पोलीस आणून मार्फत ठेवतात. सुद्धा येतात किंवा स्वयंसंस्था. किंवा स्वयंसेवी संस्था असतात. त्याच्यानंतर CPR मध्ये अशा बऱ्याचशा केसेस जातात. मग CPR काय करतं की ट्रीटमेंट वगैरे देतं त्याला सगळं, आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर मग आता ह्याचं करायचं काय, कारण त्यांना सुद्धा लिमिटेशन्स असतात की त्याला किती दिवस आपण इथं ठेवू शकतो. बरोबर. मग ते त्याची पुढची जी काही देखभाल असते ती करण्यासाठी म्हणून सुद्धा सावलीमध्ये ते पाठवतात. असे बरोबर. बरेचसे पेशंट म्हणजे तर ते सावलीत आधी आहेत. त्यांना तुम्ही जेव्हा प्रथमतः ते येतात तेव्हा तुम्ही मानसिक स्वास्थ्याकडे पहिल्यांदा लक्ष देतात, शारीरिक मानसिक स्वास्थ्य. हो, अगदी. हां, कारण ते पूर्ण डिप्रेशन अवस्थेमध्ये डिप्रेशन असणार आहेत. अवस्थेमध्ये असतात आणि त्यांना आपण मुळामध्ये बऱ्याच आत्ता जे पेशंट आहेत ना, त्यांना ते कोण आहेत, ते कुठून आलेले आहेत ते त्यांना काहीच माहीत नसतं. आणि मग त्यांच्यावर कशा पद्धतीने काम, आम्ही त्यांच्याशी हळूहळू गप्पा मारणं, त्यांना छान खाऊ पिऊ घालणं, त्यांची वैयक्तिक स्वच्छता, आणि मग काही कार्यक्रम असेल तिथे घेऊन जाणं, असं सगळं छान त्यांना असं खेळीमेळीचं वातावरण देतं की जेणेकरून त्यांना आठवावं की ते कोण आहेत, त्यांचं पास्ट जो काय आहे तो आठवावा, आणि त्याची आम्हाला मदत होऊन आम्ही त्यांचं कुटुंबामधलं कोणी आम्हाला सापडतं का ते शोधण्यासाठी. पण तरी जे काही आम्ही त्यांच्याशी बोलतो ते तिथपर्यंत त्यांना कळत नाही की आपण काय बोलावं किंवा काय मी कोण आहे हे बऱ्याच वेळा होतं. असं कोणी यातलं असं मिळालं का की त्याला त्याचा पास्ट मिळाला, सापडला आणि तो परत गेला? हो, माझ्याकडे एक 3-4 केसेस अशा आल्या होत्या. आजी होत्या त्या, आणि त्यांना सुरुवातीला त्या अशाच स्टेशनला होत्या बरेच दिवस, आणि त्या स्वतः काय हालचाल करत नव्हत्या, तिथेच होत्या. मग एक जणांनी बघितलं आणि आम्हाला फोन केला की ना असं असं आहे आणि खूप दिवस झाले मी या आजीला बघते आणि त्या तिथे आहेत, तर काही करता येईल का? तर म्हटलं ठीक आहे, आपण सावलीमध्ये घेऊन येऊया त्यांना. मग आमची सगळी टीम गेली, आजीला घेतलं, सावलीमध्ये आणलं, नेहमीप्रमाणे त्यांना स्वच्छ आंघोळ वगैरे घालून त्यांना छान चहा वगैरे असा दिला, आणि एक 2-3 दिवस छान असं त्यांना छान वाटलं जरा. आणि म्हटलं आता आल्या आल्या लगेचच विचारायला नको त्यांना काहीच आपण, तर थोडा वेळ जाऊ दे, आजी जरा रुळल्या की मग आपण त्यांना विचारूया. मग तो थोडासा रुळला, एक 8 दिवस आम्ही जाऊन दिलं त्यांना, आणि मग आजीला विचारलं तुझं नाव काय? मग तिने तिचं नाव सांगितलं. मग म्हटलं तू कशी इथे कोल्हापूरचीच आहेस का की कोल्हापूरच्या बाहेरची आहे? तर ती म्हणाली नाही, मी कोल्हापूरची नाही आहे, मी जात होते मुलीकडे, पण मला कळलं नाही मला काय झालं ते, आणि मी इथे उतरले. मी इथे उतरल्यानंतर थोडंसं काही दिवस मी इथे तिकडे बघितलं, पण मला काहीच ओळखीचं दिसलं नाही, आणि इथे एकदा जाताना मी पडले, ती मला माझी काय हालचाल करता आली नाही, ते एका जागेवर बसले, ते मी एका जागेवरच बसलेले आहे. मग म्हटलं आता, मग तिने नाव सांगितलं, मग घरी कोण कोण आहे ते सगळं सांगितलं, तिने गावाचा पत्ता सांगितला. मग तो पत्ता आणि ते सगळं घेऊन
आम्ही ते गाव तर शोधलं, हं, हं, तिच्या मुलाला शोधलं हं, आणि मग त्यांना म्हटलं, फोटो दाखवला आजीचा. हं, म्हटलं, ही तुमची आई आहे का? हं, तर मला म्हणाले, हो. तुम्हाला काय असं कळलं? तर म्हटलं, ह्या आजी सध्या आमच्या संस्थेमध्ये आहेत. हं, तर कसं करणार तुम्ही? तर म्हणे, नाही मी येतो, मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि मला माझ्या आईला घेऊन जायचं आहे. म्हटलं, हं, ठीक आहे. हं, हं. मग आम्ही त्या आजीला म्हटलं, त्यांना घेऊन आलो सावलीमध्ये टच. आणि मग त्यांना हं. म्हटलं, आजी हा तुमचा मुलगा आहे? तर हो म्हणे, हा माझा मुलगा आहे. मग त्याची अशी आई मायलेकांची गाठ घालून किती दिली. तो मोठा मुलगा म्हणाला की नाही, मोठा क्षण आहे हा हां, त्यांच्या मी आयुष्यातला. आईला हो, घेऊन जातो. हो, आईला घेऊन हो, गेले. हो, आजी आहेत अजूनही हो, छान आहेत हो, त्याच्याकडे हो. आणि म्हणजे हं, आमचा अधूनमधून फोन असतो हं, त्या हं. मुलाला, म्हणजे की कसं आहे, एक काय आहे? त्या लकी ठरल्या, की नेमकं तुमच्याकडे त्या आल्या आणि त्या आल्या. घरी पोहोचू अगदी. शकल्या. असे म्हणजे समाजामध्ये कितीतरी लोकं असे असतील ना, की त्यांना अशी सावली केअर सेंटर मिळू शकत नाही किंवा ते असेच रोडवर असतात, भीक मागत असतात आणि त्यांचं पूर्ण लाईफच म्हणजे त्यांना स्वतःला पण आठवत नसतं या पद्धतीचं. तुमच्याकडे जो तुम्ही ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आणता, तेव्हा तुमचा जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी पण हे सगळं नवीन असणार आहे ना, मग ते त्यांना स्पेशली तुम्ही काही ट्रेनिंग देता किंवा कारण एकूणच समाजाचा आणि सगळ्यांचाच या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अ, एक तुच्छच असतो एक प्रकारे, की यांचा काही उपयोग नाही, म्हणजे अगदी प्राणीवत पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं जातं. मग त्या स्टाफला तुम्ही काही ट्रेनिंग देता का? किंवा तो निवडताना तुम्ही काही वेगळा काही विचार करता का? आमच्याकडे ज्यावेळेस जो स्टाफ येतो हं, कामासाठी, त्यावेळेस आम्ही पूर्ण आधीच संस्थेची कल्पना देतो आणि काम काय पद्धतीने करायचं आहे तुम्हाला, ते काम समजावून सांगतो, हं, की इथे अशा-अशा प्रकारचे पेशंट आहेत आणि तुम्हाला हे सगळं असं काम करावं हं, लागणार आहे. हं, कारण हे स्वतः उठून बाथरूमला जाणार नाही आहे. हो, कधी ह्यांचा कंट्रोल जाऊ शकतो. हं, त्यांनी जागेवर जर काय केलं, तर ते तुम्हाला स्वच्छता सगळी करावी लागणार आहे आणि हे स्वच्छता करताना तुम्ही न रागवता प्रेमाने करणार असाल, तरच सावलीमध्ये यायचं. हं, पण ते सावलीमध्ये नाही, आम्ही काय म्हणतात, मनी सेवाभाव असेल, हं, तरच तुम्ही आमच्या संस्थेमध्ये कामाला या. मनी सेवाभाव नसेल, तर ह्या संस्थेमध्ये कामाला येऊ नका. पण आता माझ्याकडचा जो काही स्टाफ आहे, हं, हा सगळा सेवाभावाने सगळं करतो हं, इथे. मग त्यांना आम्ही ते पेशंट कशा पद्धतीचे असतात आणि ते काय-काय करू शकतात, हं, हं, तर हे सगळी पूर्ण कल्पना देतो. हं, हं, आणि त्यांना एक म्हणतो, की तुम्ही आधी 8 दिवस काम बघा. हं, तुम्हाला जर पटलं, तुम्हाला वाटलं, की नाही आपण करू शकतो, तर तुम्ही पुन्हा रुजू व्हा. हं, हं, मग त्यांना ते 8 दिवस आपण ट्रेनिंग देतो, की हे अशा-अशा पद्धतीचं पेशंट आहे. हं, तुम्हाला ह्या-ह्या पद्धतीची कामं करायची आहेत. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, ह्या पेशंटचं स्वतःवर कंट्रोल नसतो. मग त्यांचं कंट्रोल गेलेला असतो बऱ्याच वेळा. मग त्यांची सगळी वैयक्तिक स्वच्छता, त्यांना अंघोळ वगैरे घालणं, हं, त्यांना काहींना स्वतःच्या हाताने खाता येत नाही. मग त्यांना भरवणं, हं, त्यांना ते स्वच्छ करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, हं, त्यांच्याशी काही हसत-खेळत बोलणं, हे जे काय असतात, हे सगळं त्यांना त्याची पूर्ण कल्पना दिली जाते हं, आणि मग तो स्टाफ पूर्ण ट्रेन होतो आणि मग एकदा त्याला कळलं, की नाही अरे हे खूपच छान आहे, आपण हे करू शकतो, हं, की तो आरामात आता माझ्याकडे जो काही स्टाफ आहे, हा जेवढं संस्थेला वर्ष झालेत, तेवढं त्यांनाही वर्ष हो, झालेले आहेत. हं. म्हणजे तुम्ही निवडतानाच त्या पद्धतीने निवडले. निवड करतो तिथे ती सेन्सिटिव्हिटी महत्त्वाचीच आहे. खूप. ती जर नसेल तर हे ते काम करूच शकणार करू नाहीत. शकत नाही. अगदी बरोबर. हं. आणि हे जे पेशंट्स असतात ना, मेनली कुठले असे तुम्ही उपक्रम करता, की त्यांचं डिप्रेशन मधून ते बाहेर यावेत या पद्धतीने? आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्यांच्यासाठी. हां. गाण्याचे कार्यक्रम होतात, काही मुलं एकांकिका सादर करतात, काही नाटकं हं. असतात. तर मग आपण त्यांना तो कार्यक्रम दाखवतो. प्लस सकाळी मुळामध्ये त्यांचं सकाळी उठल्यानंतर ब्रश झाला की त्यांचा चहा होतो. चहा अच्छा, झाला की शेड्यूल त्यांचं असं ठरवलेलं शेड्यूल आहे. ठरलेलं हं, आहे त्यांचं. हं, मग चहा झाल्यानंतर नाश्ता, नाश्ता झाल्यानंतर हं. काही जणं जप करतात, काही जणं पेपर वाचतात, काही जणं अच्छा, टीव्ही पेपर वाचणारे पण पेशंट आहेत, आहेत? आहेत, आहेत, हं, आहेत, आहेत. हं, आणि काही जण हं, टीव्ही बघतात. हं, हं, मग हे सगळं झालं, हं, की हं, 1-1.5 तास येतात. मग 1-1.5 तास असे सगळे जरा बसतो. हं, हं, मग जरा गप्पा वगैरे हं, करतात. कोणी काहीतरी हं, सांगतं त्याच्या आयुष्याबद्दलचं, कोणी हं, त्याला जे काय आठवतं, हं, तो सांगतो हं, किंवा लहानपणाचं सांगतो. कोणी काही त्याच्या हं, जे काही त्याला आठवत असतं, हं, हं, त्याविषयी तो सांगत असतो आणि बाकीचे सगळे जरा ऐकत असतात. हं, किंवा एक हं, जण उठतो, हं, तो काहीतरी पेपरमध्ये छान लेख आलेला असतो, हं, हं. तो वाचून दाखवतो. हां, हां. किंवा कोणी ते एखादं जुनं हं, त्याच्या काळातलं ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरमधलं त्याला हं, एखादं गाणं आठवतं, हं, मग ते हं, गाणं म्हणतो. हं, मग हं, तोपर्यंत दुपारची जेवणाची वेळ होते. हं, हं, जेवण वगैरे झालं,
की त्यांची औषधं वगैरे असतील, त्या औषधं दिली की मग 1-2 तास ते जरा झोपतात. की मग आमची चहाची वेळ होते. मग चहा वगैरे झालात की पुन्हा सगळेजण जरा बाहेर येतात. बाहेर खुर्च्यांवर बसतात. थोडासा हाताचा, पायाचा थोडासा व्यायाम करतात. आणि मग कोणाला बाबा की काय आता मग आमचा स्टाफ असतो. मग आमचा स्टाफ तिथे जाऊन बसतो. मग तो काही काही गोष्टी सांगतो. त्यांचं असं डिस्कशन होतं. मग काही गेम असतात. बसल्या जागेवर काही जे काही गेम असतात ते गेम होतात. आणि मग थोडा वेळ मग ते टीव्ही वगैरे टीव्हीवरच्या सिरियल्स पाहतात. आणि मग तोपर्यंत आमच्या संध्याकाळची जेवणाची वेळ, जेवण झालं की मग झोपले की परत दुसऱ्या दिवसाचं शेड्यूल असं त्यांचं असतं. आणि मध्येच आमचे बरेचसे कार्यक्रम्स असतात, त्यावेळेस त्यांना त्या कार्यक्रमाला सुद्धा नेलं जातं. तर त्या पद्धतीने त्यांचं पूर्ण शेड्यूल आखून दिलेलं असतं की या पद्धतीने सगळं करायचं. तिथे पेपर पण येतात आमच्याकडे. सगळ्या म्हणजे कोल्हापुरामधले जे काही पेपर्स आहेत ते सगळे पेपर येतात अगदी. त्यामुळे 6-7 प्रकारचे पेपर असतात त्यांच्याकडे. किंवा कुणाला काही पुस्तकं वाचायची असतात तर ती पुस्तकं आपण उपलब्ध करून देतो. आपली लायब्ररी आहे छोटीशी. ज्यांना वाचण्याची आवड आहे ते वाचतात. काहींना जप करायची आवड आहे तर आम्ही त्यांना माळा आणून दिलेल्या आहेत. ते काही जप करतात. एकत्र बसतात सगळ्याजणी जप करायला, जप करतात. काहींना टीव्ही सिरियल बघायचा असतो. मग तो त्यांचा तर असं ते ग्रुप झालेले त्यानुसार त्यांचे ते की नाही आज माझं आपण हे करूया, आपण ते करूया, असं ते करतात सगळेजण. यांचं वयोगट साधारणतः कोणता कोणता असतो? शक्यतो माझ्याकडे वयोमर्यादा नाही. म्हणजे माझ्या लहान बाळापासून ते अगदी 100 वयापर्यंत अशा सगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे आता जे काय आहे ते ह्या सगळ्या कॅटेगरीमधली मुलं म्हणजे पेशंट आहेत सध्या आता म्हणजे माझ्याकडे. प्रत्येकाला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागत हो, असणार अगदी आहे. अगदी. हो हो. मग उपक्रम पण प्रत्येक त्या प्रत्येक पद्धतीने हो पद्धतीने हो वेगवेगळे. हो 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 हो. विशेषतः तुम्ही आत्ता म्हणालात की काही जण न्यूजपेपर वाचतं. हो म्हणजे ते कदाचित शिकलेले असतील, त्यांना हो वाचता वगैरे येते. म्हणजे हो हो. त्यांची काय असते पार्श्वभूमी? म्हणजे अ, मग ते काय येतात इथे? जर त्यांना वाचता येतं एवढं तर ते इथे अहो, म्हणजे त्यांचं वय काय असतं आणि ते मग कसे थांबतात ते इथे? कसं आहे की त्यांना मुळामध्ये त्यांना वाचता येतं कारण ते सुशिक्षित आहेत. आणि पण ते मग इथे ते कसे येतात? इथे ते भरकटलेत. कशामुळे त्यांना त्यांचं स्वतःला ते हं. मी कोण आहे हेच त्यांना माहीत नसतं. पण शिक्षण झालेलं असतं एवढं माहिती असतं. ओके. आणि हां. पेपर दिला की तेवढा वाचता येतो. म्हणजे पण ते समजतं त्यांना समजतं सगळं. ते हां. काय आहे ते. पण हं. मी कोण आहे, मी कुठे राहत होतो आणि मी आता कुठे आलेलो आहे, हे त्यांना बऱ्याच कळत नाही. हा मानसिक पेशंट असतं. असे किती पेशंट्स आहेत की ज्यांना मी कोण आहे कळत नाही? आत्ता सध्या माझ्याकडे 30 पेशंट तसे आहेत. बापरे! म्हणजे निम्मे पेशंट निम्मे त्यांना पेशंट समजतच तसेच नाहीये आहे. ते नाही कोण आहे. नाही नाही बापरे! नाही. हां, हां. आणि त्यांना सांगताही हां, येत नाहीये हां. की मी कुठे राहत होतो याआधी, किंवा माझे नातेवाईक कोण कोण आहेत हे त्यांना काहीही माहीत नसतं. तर मग त्यामुळे कसं होतं की त्यांना कोणच नाही आहेत आणि शरीराने अपंग आहेत. मग त्यांना कसं बाहेर सोडणार आम्ही? काहीच करू शकत बाहेर नाहीये. काहीच करू शकत काहीच नाहीत. करू शकत नाहीये. हं. आणि मग ते बाहेर सोडलं तर ते भीक मागणार. मग का म्हणून त्यांना त्याच्यापेक्षा सावली त्यांना खूप छान सांभाळते. आणि ज्यांना माहिती आहे की ते कोण आहेत, तर त्यांचं कसं असतं एकूणात शेड्यूल किंवा ते काय बोलतात तुमच्याशी? नाही, ज्यांना कळतं की मी कोण आहे, हो. माझं त्यांना त्यांनी नाव वगैरे सांगितलं, हो. त्यांच्या घरातली नातेवाईक वगैरे किंवा सगळी जर आम्हाला माहिती दिली आणि पत्ता जर सांगितला, जरी तुटक का होईना जरा सांगितलं, तरी मग आम्ही शोध करतो. आणि शोधतो त्याचे नातेवाईक किंवा त्या गावात आमचं कोणी परिचयाचं नसेल किंवा आम्हाला कोणीतरी ओळखीचं कोणी असेल तर मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे असं गाव आहे आणि ह्या गावामध्ये तुमच्या कोणी परिचयाचं असं व्यक्ती आहे का? असेल तर सांगा. मग त्यांच्या थ्रू जर आम्हाला कळलं की नाही बाबा आहे ती व्यक्ती, तर मग आम्ही त्या गावात जातो, त्यांना भेटतो आणि त्यांना सांगतो की बाबा अशी व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे का? तुम्ही ओळखता का? तर ते म्हणतात हो ओळखतो, हा बाबा माझा भाऊ आहे, ही माझी आजी आहे, माझी आई आहे, असं जर त्यावेळेस सांगतात. मग त्यांना सांगतो की ही व्यक्ती आमच्याकडे आहे, तर तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. पण मग हे त्यांना हँडओव्हर करताना आपण लिगली करतो की आपली आधी मुळामध्ये ते जेव्हा येतात तेव्हा आपण पोलीस केस करतो. कारण ते कोण आहेत काय आहेत माहीत नसतं, त्याच्यामुळे आम्हाला ती पोलीस केस करावी लागते. मग पोलिसांना प्रत्येक व्यक्तीची म्हणजे त्याला आम्ही MLC म्हणतो. ते एक तर मग CPR मधनं तरी आलेले असतात, त्यांची पोलीस केस झालेली असतात. पण बाहेर आता बाबा कोणी ओळखीने आमच्याकडे पाठवलं तर मग आम्ही त्यांना सांगतो की असं आहे आणि आपल्याला पोलिसांना इन्फॉर्म करायला तरी पाहिजे आहे की बाबा ही व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला हा अननोन व्यक्ती आहे
याला स्वतःला काही माहीत नाही आहे की आपण कोण आहोत आणि त्याची ओळखच नाही माहिती त्याला. तर मग ते अननोन पेशंट म्हणून आपण हे करतो, तशी नोंदणी करतो पोलीस स्टेशनला. आणि मग ज्यावेळेस त्याला आठवलं आणि त्याने जेव्हाच आम्हाला त्याची सगळी माहिती सांगितली आणि त्यांचे नातेवाईक आम्हाला सापडले, की मग ते सगळी इन्फॉर्मेशन आम्ही पोलीस स्टेशनला देतो, की बाबा असं असं आहे, ह्या नावाचा पेशंट होता. आणि मग ते नंबर असतो पोलीस केस म्हणजे MLC नंबर असतो, तो नंबर देतो आम्ही त्यांना. मग ते शोधतात आणि मग ते पोलीस पण सांगतात की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, त्यांच्या स्वाधीन करा. मग आपण नातेवाईकांच्या तो पेशंट हँडओव्हर करतो. कधी कधी असं पण होतं का की ते नातेवाईकच ओळख दाखवत नाही किंवा ते घेत नाहीत किंवा त्यांनीच बाहेर टाकून दिलेलं आहे त्यांना, असं कधी झालेलं आहे? नाही, अशी काही माझ्याकडे हं. केस आली नाही. फक्त एवढंच आहे, की मग कधी-कधी काय होतं, की त्या नातेवाईकांना कळतं, की नाही अरे हां, तो सावलीत आहे. मग ते म्हणतात, की ठीक आहे. काय होतं, की कधी-कधी मानसिक जो असतो ना, त्याला कळत नाही. त्यामुळे घरातले नातेवाईक जरी त्यांनी घेऊन गेले, तरी तो त्याच्या मानसिक त्याच्यामध्ये घरातनं कधी बाहेर पडतो ते त्यांना कळत नाही. तर मग त्यांचं असं म्हणणं असतं, की तिथे आम्ही आहे जरी तर घरी बरं आहे. आम्ही घरी नेलं, तर हा परत घरातनं कुठेतरी गायब होणार. त्यापेक्षा तुमच्याकडे सुरक्षित आहे. त्याचा काही खर्च असेल तर तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. मग ते त्याचा जो काही खर्च असतील तो द्यायला तयार होतात. मग असं असेल तर मग आम्ही म्हणतो ठीक आहे, जोपर्यंत आम्हाला शक्य होतं तोपर्यंत मग आम्ही सांभाळतो. पण त्याला असं वाटलं की नाही बाबा आपण घरी जावं, तर म्हटलं तुम्हाला घेऊन जावं लागेल. मग किंवा काही सणवार असतात किंवा काय असतात तर मग ती लोक येतात, त्यांना घेऊन जातात घरी. तेवढ्या पण मग वेळापुरते. त्यांना घरी जाऊन आल्यानंतर परत त्यांच्यात काही बदल दिसतो? नाही, त्यांना कधी-कधी तर असं आम्हाला अनुभव येतो, की त्यांना वाटतं, की का नको म्हणतात, नाही म्हणतात जायचं. आम्हाला इथे खूप छान वाटतं. इथे भरपूर माणसं आहेत, इथे सगळे माझे मित्र-मैत्र आहेत सगळे. त्यामुळे माझा इथे छान वेळ जातो. घरात मग मी हे सगळे जातात, मग मी एकटा राहतो. मग मी एकटा काय करणार? त्यापेक्षा सावलीमध्ये मला इतकी जण भेटतात आणि तुम्ही सगळेजण आहेत ना, मग तिकडे कशाला जायचं? म्हणजे असं सावली होतं. केअर सेंटर हे त्यांच्यासाठी घर झालंय अगदी. एक प्रकारे. हो. खूप वेगळ्या पद्धतीचं तुम्ही हे सगळं काम करताय. हे करत असताना समाजाचे असे वेगवेगळे अनुभव पण तुम्हाला येत असतील, की लोकं कशा दृष्टिकोनातून ह्या सगळ्या कामाकडे बघतात? कसं आहे समाजामध्ये जशा नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं समाजाला सुद्धा दोन बाजू आहेत. इथे काही खूप चांगल्या पद्धतीची पण माणसं आम्हाला भेटलेली आहेत, की बाबा हां, तिथे तुम्ही इतकं छान काम करतात. तर बाबा माझा वाढदिवस आहे, मी वाढदिवसानिमित्त तुम्हाला तुमच्या संस्थेला हे देणगी देतो. किंवा काय लोकांना की नाही नाही म्हणजे नाही मदतीचा हात बऱ्याच वेळा. पण शक्यतो आम्हाला तसा काही अनुभव आता आमच्या म्हणजे आलेला नाहीये आम्हाला. आमच्याकडे जे येतात ते सगळे चांगलीच मंडळी असतात आणि ते येतात ते अगदी वाह-वाह करूनच जातात आणि तुम्ही एवढं चांगलं काम करताय, आम्ही करू शकत नाही हे काम, पण तुम्ही करता आहात. तर आमच्याकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक थोडंसं तरी का होईना ते आम्हाला देणगी स्वरूपामध्ये देतात. पण ते जे काही देणगी मिळते ते आम्ही त्याच्यात आनंदी आहोत. पण आमचा जो काही पेशंटचा जो काही आहे मॉप आहे, तर ते त्याच्यामध्ये जो काही खर्च आहे तो त्याच्यामध्ये नाही. पण तरीसुद्धा त्याने आम्हाला दिलेले जे काही आनंदाने जी काही दिलेली देणगी असते ती आमच्यासाठी म्हणजे आम्हाला ते एक आनंद देऊन जाते. कारण 60 पेशंटला सांभाळणं, हो. घरासारखं सांभाळणं, सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची पूर्ण देखभाल करणं, औषधं, सगळं. जेवण, त्यांचं खाणं, सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मग हा खर्च तुम्ही कशा पद्धतीने तयार करतात? हा जो खर्च आहे त्याच्यामध्ये आता मगाशी म्हटल्याप्रमाणे काही असे पेशंट आहेत की त्यांचं ते नातेवाईक म्हणतात की नाही ठीक आहे आम्ही तुम्ही त्यांना सांभाळा, आम्ही त्याचा जो काही खर्च असेल तो देतो. त्याच्यामुळे मग थोडासा भार आमचा कमी होतो. काही आपल्या समाजामधले काही दानशूर व्यक्ती असतात, ते दान करतात आणि नंतर संस्था आहेच आहे. जर काही कमी पडलं तर संस्था आम्ही शक्यतो डोनेशनवर काम करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला काही गव्हर्नमेंट ग्रँट नाही आहोत किंवा कोणी असं दर महिन्याला आपल्याला आणूनही देत नाही. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की बाबा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त दिलं किंवा बाबा घरात काही कार्यक्रम आहे किंवा मला बाहेर जेवण द्यायचं आहे ते तुम्ही इथे जेवण देणार. त्यामुळे ती एक खूप मदत मिळते आम्हाला समाजाकडनं. मदत करणारे पण चांगले आहेत आणि मदत करणारे जे चांगले आहेत त्याच्यासाठी की आम्ही जे काम करतो ते मगाशी म्हटल्याप्रमाणे ते म्हणतात की आम्ही करू शकत नाही आहात, तुम्ही करत आहात, तर तुम्हाला आम्ही देतो आहोत.
ते खरं आहे. म्हणजे गौरी देशपांडे केवळ एक असून चालणार नाहीयेत. नाही. खूप हे काम मोठं आहे कारण. तरीसुद्धा अडचणी कुठल्या-कुठल्या येतात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? बऱ्याच अडचणींना तुम्हाला फेस करावं लागत असेल. एवढं सोपं पण नाहीये. मुख्यतः कुठल्या अडचणी असतात? आम्हाला मुळामध्ये पूर्वी जे होतं म्हणजे हं. बाबा आता तर सावलीकडे सावलीची स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यामुळे हं. तर तो प्रश्न नाही आहे. हं. फक्त कसं होतं की हे रोड साईडवर जे पेशंट आमच्याकडे हं. येतात, हं. हे पेशंट आल्यानंतर आम्हाला पोलीस कंप्लेंट करावी लागते. हं. हं. ती सगळी प्रोसिजर होते. हं. पण आता असे पेशंट ज्यावेळेस कालांतराने हं. मृत्यू होतो त्यांचा, हं. मग मृत्यू झाल्यानंतर कसं असतं की पोलीस केस केल्यानंतर ते पोस्टमॉर्टम करावं लागतं. मग त्यावेळेस मग आमचं खूप म्हणजे हं. ते काय म्हणतात तर बॅड सिच्युएशन हं. हं. की त्या पेशंटला तिथे घेऊन जाणं, हं. त्याच्यानंतर ते पोलीस येणार, ते सगळं बघणार आणि हो. त्याच्यानंतर म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये हो. पूर्ण दिवस आमचा हो. जातो आणि आमचा स्टाफ त्याच्यामध्ये पूर्ण अडकला जातो. हं. हं. म्हणजे कसं होतं की पोलीस यंत्रणा जी आहे ना, ती हं. जी हं. हं. फास्ट गतीने जे व्हायला पाहिजे ते ना, नाही होत. ते होत नाहीये. हं. हं. आणि मग आम्हाला कुठेतरी असं वाटतं की अरे आम्ही काय नेमकं काय करावं आपण? हं. हं. कारण कसं होतं ना, आमचा उद्देश काय आहे की या लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट म्हणजे हे सावली काम करतं हं. हं. आणि आमचा वेळ नको तिथे वाया जायला नको आहे. हो. पण आता हा जर पेशंट याचा मृत्यू झाल्यानंतर हं. हं. ते PM केल्याशिवाय आपण त्याला दहनी देऊ शकत नाही हं. आहोत. तर ते आता पोलीस केस झाल्या म्हटलं पोलिसांना इन्फॉर्म करावं लागतं. मग ते पोलीस येणार, मग तो पंचनामा होतो. हं. हं. पंचनामा झाल्यानंतर मग ती पोस्टमॉर्टमसाठी हं. पुढे जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टींमध्ये खूप वेळ टेक्निकल जातो. गोष्टींमध्ये हं. खूप वेळ जातो. हं. मग नंतर असं विचार येतो की अरे काय करायचं? घ्यायचं की नाही असे पेशंट हो. आपण? हो. हो. जर आपला वेळ आणि जर अशी जर हं. यंत्रणा आपल्याला हो. मदत करत हो. नसेल हो. किंवा आपण जे एवढं सगळं काम करतो, समाज हो. आपल्याला म्हणतो की तुम्ही खूप छान काम हं. करतात. हं. सगळीकडे आपली वाहवा होते आणि मग अशा वेळेस वाटतं की अरे हं. काय हे? खरं आहे. म्हणजे हे थोडंसं कुठेतरी मनाला हं. खंत वाटते की हं. आमचं हं. हं. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे पूर्ण दिवस आमचा त्याच्यामध्ये जातो. हं. हं. मग ते पोलीस येणार, ते सगळं करणार. मग ते त्यानंतर मला पूर्ण दिवस म्हणजे त्या बॉडीची हं. विल्हेवाट लावायला आम्हाला संध्याकाळ होते. हं. 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 झालं तर परवा सुद्धा आमच्याकडे तसं झालं तर आमचं पूर्ण 2-3 स्टाफ आमचा तिथे होता. हं. 3 स्टाफ संध्याकाळी 7:30 वाजता आला. बापरे! हां. पेशंटचं सगळं हं. करून. हं. म्हणजे हं. ती जी म्हणजे अख्खा सगळं दिवस यातच पूर्ण गेला. दिवस ते हं. त्याच्यामध्ये येते. आणि परत टेन्शन. काय हां. होतंय, काय होतंय? या सगळ्या गोष्टी. बरं हो. असं आहे ना, की त्याचं हं. कोणी नाही आहे. हं. आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेलं असतं, कोणी हं. नाही आहे. हे हं. सगळं असलं तरीसुद्धा हं. हा हं. थोडासा आम्हाला सुद्धा मानसिक हं. त्रास होतो या सगळ्या हं. गोष्टींचा, हं. हं. की हं. आमचं विनाकारण हातातली कामं सोडून आम्ही हं. हं. इकडे जातोय. हं. 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 मग ते थोडंसं त्रासदायक आहे. हं. हं. बाकी समाज आपल्याला मदत करतो आणि हे काम करायला हे आवडतं. पण तरीसुद्धा तुम्ही हे सगळं सातत्यपूर्वक नेटाने करतात. हे हो. महत्त्वाचं आहे. हो, हो, हो. खरं आहे. हो. हे हा जो प्रश्न आहे ना मुळात त्याचं भिकारी प्रश्न म्हणा किंवा बेघर जे लोकं आहेत कोल्हापुरातच असं नाही पूर्ण संबंध जगभरामध्ये हा प्रश्न आहे. मला वाटतं इंदोर हे शहर फक्त आहे की ते भिकारीमुक्त झालं आहे. बाकी नाही दिसत आपल्या देशामध्ये. पण तुम्ही तरीसुद्धा हा प्रश्न घेऊन त्याच्यावर काम करत आहात आणि तुम्ही समाजाला सांगतात की कोणी असं दिसलं तर आमच्या इथे सोडा. हो. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं की हा प्रश्न का त्याचं मूळ कारण काय असेल? याला बरीचशी कारणं आहेत. कसं आहे की भिकारी जो वर्ग आहे, हा एकतर कसा असतो की स्वतःहून नाही, काही याच्यामध्ये प्रकार आहेत, ते तर बालभिक्षुकरी आहेत हं. किंवा जे कमर्शियल आहेत, ते हातापायाने छान असतात. हां, हां. पण तरीसुद्धा काय आहे ना, अ, बऱ्याचदा भीक असं मागल्यामुळे बऱ्याचदा आपण असं होतं ना, की खूप चांगले आहेत आणि ते भीक मागतायत आणि मग त्यांच्याबद्दलची सहानुभूती लोकांच्या मनातून निघून जाते. मग त्यांना तेवढी केअर केली जात नाही, मदत आणि निगेटिव्ह अप्रोच परत वाढत जातो. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही निवडता कसं या सगळ्या गोष्टींची? आपल्याकडे मुळात जे भिकारी हां, आहेत ना, हां, एक तर ते शारीरिक हां. किंवा मानसिक हं.
व्यंग असेल हं. तरच आपण घेतो. हं. जे खूप हातापायाने छान त्यांना आहेत, नाही घेत. जे हां. आपल्याशी हां. बोलू हं, शकतात, हं. जे शारीरिक पण छान आहेत आणि मानसिक पण छान आहेत, हं. अशांना आपल्याकडे थारा नाही आहे. हं, आपण हं. मुळात घेतच नाही. हं, आणि हं. ते जे भिकारी असतात ते पूर्ण कमर्शियल असतात. हं, ते हं. त्यांना कळतं आपण भीक मागतो, हं. तरीसुद्धा ते भीक हां, मागतात. हां. आपल्याकडे जे येणारे असतात ना, हं. ते शारीरिक किंवा मानसिक हं. व्यंग असेल आणि त्याला तर ते आपण काय काहीच करू करतो, शकत काहीच नाही. करू शकत अशा नाही. हं. हां, अशीच व्यक्ती हं. आपल्या हं. संस्थेमध्ये दाखल करून हं, घेतो. हं, हे हं. तर मगाशी म्हटलं त्या पद्धतीने एक तर ते कोणी एन-जी-ओज आणून आपल्याकडे ॲडमिट करतात हं. किंवा कोणी सोसायटीमधली लोकं किंवा एखाद्या जाता रस्त्याने त्यांना दिसलं हं. किंवा पोलिसांमार्फत येतात किंवा CPRमध्ये कोणी त्यांना ॲडमिट केलं, हं. पण CPR म्हणतात, "आता आपण किती दिवस पाहणार?" हं, मग हं. ते सावलीमध्ये पाठवतात. हं, हं, हं. पण आता जे तुम्ही जे म्हणालात हं. ना, की ते जे हं. भीक मागतात, हं. ते कमर्शियल असतात, ते वेगळे असतात. हं, त्यांना हं. आपण काहीच करू शकत नाही. हं, हं. कोणच काही करू हं, शकत हं. नाही. कारण तो त्यांचा व्यवसाय झालेला असतो अगदी. आणि त्यांना जर दिवसभरामध्ये जर चांगला पैसा मिळत असेल, काही काम न करता जर त्यांना इझी मनी हं. मिळत असेल आणि त्यात त्यांना आनंद मिळतो. बरोबर. त्याच्यावर हं. आपण म्हणजे हं, हं. करायचं म्हटलं तर भरपूर करू शकतो. त्याच्यावरही काम हं. करू शकतो. नाही हो. अशातला भाग नाहीये. हं. पण तिथे सगळं शासन दरबार आहे शेवटी. हं, हं. हो, हे सगळं म्हणजे चालेल. इंदोरमध्ये 5,000 लोकांना रोजगार देण्यात आला. तेव्हा ते भिकारीमुक्त झालं. तशा पद्धतीने ती पावलं उचलली गेली आणि हे लोकंसुद्धा तयार झाले, की आम्ही काम करायला तयार आहोत. तर ते पॉसिबल आहे. हो, असं हो. जर आपल्याकडे सुद्धा हो. ही जर मोहीम राबवली, हं. तर शक्यता आहे होण्यासारखं हं. काही नाही. अशक्य गोष्ट काही नाहीये. हं. फक्त आपण प्रयत्न करत नाही आहोत. खरंय, खरंय. प्रयत्न केला तर हं, निश्चितच त्याच्यावर मार्ग हं, निघेल. हं. आता आम्ही भिकारीमुक्त करत आहोत का? तर अरे कोल्हापूर हे महालक्ष्मीचं गाव आहे आणि महालक्ष्मीच्या गावामध्ये भिकारी का? कोणी असू नये. हां, कोणी असू नये. खरंय. लक्ष्मीच्या गावात भिकारी का असावा? हा थोडा विचार खूप करण्यासारखा गोष्ट उदात्त असा आहे. विचार हां. आहे आणि हा विचार प्रत्येकाने केला हो. पाहिजे. त्यामुळे बरोबर. मग आम्ही विचार केला, की ठीक आहे ह्या लोकांना तर आपण हे हं, करू शकत नाही. हं, पण जे खरंचच गरजू आहेत, हं, हं, की ते नाईलाजाने भीक मागतात, हं, त्यांना तर आपण छान आश्रय देऊया. हं. म्हणून सावली पुढे काम करते. तुम्हाला असं जे वाटतं, की या गावामध्ये, महालक्ष्मीच्या गावामध्ये एकसुद्धा भिकारी असू नये. अ, एकूणात तुम्हाला असं काय वाटतं, की प्रत्येक व्यक्तीने ही म्हणजे मला असं वाटतं, की ही जबाबदारी फक्त तुमची एकट्याची नाही आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, की आपल्या आजूबाजूला भिकारी असू नये. अ, जो कोणी भिकारी असेल त्याला त्यालासुद्धा माणसासारखी एक आपल्याप्रमाणे जगण्याचा त्यालासुद्धा अधिकार आहे. पण प्रत्येक माणसाने याच्यासाठी कुठली कृती केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक तर मुळामध्ये भिकारी तुमच्यापर्यंत येतो ना, तर ते पाहावं आधी. हं, खरंचच तो भिकारी आहे का? भिकारी आहे का म्हणजे तुम्हाला त्याच्या एकंदरीत पाहता क्षणी तुमच्या लक्षात येतं. हं, आणि जर तो व्यवस्थित असेल, तर त्याला का भीक द्यावी? हं, काहीतरी त्याला अ, रोजगार म्हणा किंवा काहीतरी त्याला कामात मदत कर. बाबा तू हे काम हं, कर. हं, तुझं उत्पन्न तू निर्माण हं, कर. हं, भीक मागू नये हं, अशी त्याची उपजीविकेचं काहीतरी साधन द्यावं. जर आपण भीक जर दिली, तर त्याला ते फुकटचं मिळते हं, म्हटल्यावर तो कष्ट करायला जाणारच नाही. हं, हं, आणि कष्ट न करता जर सगळं एकदम मिळत असेल त्याला, हं, हं, तर तो कष्ट करणारच नाही. हं, हं, मग आपण त्याला सांगायला पाहिजे आहे, की बाबा भीक न हं, मागता हं, काम करा आणि काम करून, कष्ट करून हं, तुम्ही राहा. हं, मग बऱ्याच वेळा कसं होतं, की ते प्रश्न पडतो, की त्यांना काय हे करायचं? काय काम काम द्यायचं? द्यायचं. हं, तर जर तुम्हाला माहीत नसेल, तर काही अशा संस्था आहेत, हं, की ज्या अशा छोटे-छोटे लघु उद्योग करतात. हं, तिथनं तुम्ही त्यांना काम देऊ शकता. हं, हं, पण बऱ्याच वेळा काय होतं, की इझी मिळतंय म्हटल्यावरती लोकं कष्टाच्या भानगडीत पडत नाही हं, हं, आणि बऱ्याच वेळा असं होतं, की हं, ते भिकारी म्हणतात, "तुम्हाला नाही द्यायचं ना, जाऊ दे" म्हणून ते आपल्याला हं, शिव्या वगैरे देऊन पुढे जातात. हं, हं, खरं तर समाजाने जर मनात आणलं, हं, तर हं, भीक न देता काही काम दिलं हं, किंवा बाबा भीक कशासाठी मागतात? हं, तर हं, ते पोट भरण्यासाठी. बऱ्याच वेळा त्यांचा तोच व्ह्यू हं, असतो, की हं, मी भीक मागतो, मला पोटाला काहीतरी पाहिजे म्हणून. मग ठीक आहे, तुम्ही भीक नको मागू, त्याला अन्न द्या. हं, शिजलेलं चांगलं शिळं न देता ताजं अन्न द्या. हं, हं, हे तुम्ही करू शकता. हं. पण शक्यतो त्यांचा पैशाकडे जास्त कल असतो, हं, की ते म्हणतात आम्हाला अन्न नको, आम्हाला पैसे द्या. हं, पण तुम्ही जर पैसे न देता अन्नाचा जर प्रत्येकाने विचार म्हणजे हं, जर हं, ठरवलं, हं, की ह्यांना पैसे द्यायचे नाहीत, हं, हं,
पैसे त्यांना खाण्यासाठी पाहिजेत ना, त्याच्याऐवजी आपण खाद्यपदार्थ देऊया. हं, हं. असं जर केलं तर बहुसंख्य भिकारी जे आता हं. दिसतात तुम्हाला हं. ते कमी होतील हं, ऑटोमॅटिकली. हं, हं. तर म्हणजे आपण समाजाने जर प्रयत्न केला तर निश्चितच होईल हे. हं, हं. फक्त प्रयत्न करणं गरजेचं हं. आहे. म्हणजे म्हणजे हे मी एकटीने करून नाही, सगळ्यांनीच ठरवलं तर नक्कीच होईल हे. सोच बदलली पाहिजे. हां, अगदी बरोबर. विचार बदलला तर हं, नक्कीच. हं, हं. आणि मी का करू? प्रत्येकाने जर असं म्हटलं तर ते कोणीच काही करणार नाहीये. हं, हं. जसं मी करत आहे तसं मलाही करायला पाहिजेल हं, हा ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीचा विचार करेल हं. तो, तर निश्चितच बदल घडेल. हं. बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. हं. फक्त एकटे गौरी देशपांडेनी नाही. नाही, अगदी खरं आहे. गौरी देशपांडे जेव्हा हे सगळं काम करतात तेव्हा प्रचंड त्याच्यामध्ये बौद्धिक नंतर शारीरिक असे श्रम असतात, मानसिक श्रम असतात. या सगळ्यांमध्ये तुम्ही तुमचा फिटनेस कसा मेंटेन ठेवता? कारण कुठेतरी असं होतं ना, की अशा लोकांमध्ये राहून कंटिन्यू या लोकांमध्ये तुम्ही राहतायत, तर डिप्रेशन पण येऊ शकतं, असं मला वाटतंय. तुमचा अनुभव सांगा. तर कसं झालं ना, गेले 22 वर्ष या लोकांच्या सानिध्यामध्ये आहे. हां. त्यामुळे या लोकांशी इतकं एकरूप झालेलो आहोत आम्ही, हं, हं. की त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी खेळताना, त्यांच्याशी हितगुज करताना ना, आम्ही त्यांच्यात एकदम रमून जातो. हं, हं. त्यामुळे डोक्यावर आमच्या बर्फ असतो आणि जिभेवर कोल्हापुरातला गूळ साखर. असतो. गूळ. त्याच्यामुळे असं आम्हाला हां. ताण येतो. पण कसं हां. होतं ना, आपण ज्यावेळेस आम्ही पेशंटशी गप्पा मारत हं, असतो किंवा हं. काय, त्यावेळेला आम्ही ते विसरून जातो, की हं, हं. मी कोण आहे? मी ह्यांच्यातलीच सर्वसामान्य हं, आहे. हं. त्यामुळे त्यांच्याशी खेळताना, त्यांच्याशी बागडताना आम्ही ते आमचं वय हे ते हं. आम्ही सगळं विसरून जातो हं, सगळं. हं, हं. त्याच्यामुळे मानसिक ताण जो काही आहे ना, ताण तो येण्याच्या ऐवजी मला वाटते समाधान तुम्हाला समाधान मिळतंय. होतं. हं, आम्ही हं. शक्यतो बाहेर जर गेलो ना, तर की हं. आम्हाला असं वाटतं, "अरे बापरे! खूप दिवस झाले आपण बाहेर आलो. सावलीत कधी जायचं?" हां, त्याच्यामुळे आम्ही आमची ओढ आधी सावलीकडे हां, पळते. कधी हां. आपण त्या हं, लोकांना भेटतो, हं, हं. असं हे होतं. मे बी हे सगळं करताना उलट तुम्हाला असं मानसिक स्वास्थ्य तुमचं वाढतं असं हो, दिसतंय हो. मला. अगदी त्यांच्यामध्ये हां. गेल्यानंतर आम्हाला हं, म्हणजे हं. मानसिक स्ट्रेन नाही, पण हं, कधी-कधी हं. हे जे मगाशी म्हटले ना, की हं. कोणी एखादं त्याचा मृत्यू झाला, हं. तर थोडंसं हे वाटतं, वाईट वाटतं. पण नंतर मग समोरच्या हं. तो एक गेला, पण बाकीचे अजून आहेत ना, हं. त्यांना आपणच बघणार आहोत. हं. मग ते विसरून जाऊन हं. पुढे हं, चालायचं. हं. पण त्यांच्यामध्ये राहताना मानसिक टेन्शन असं खूपसं येत नाही आणि हेच आयुष्य आहे. हं. आयुष्याकडे बघताना खूप आनंदाने बघावं, हं. हा एक विचार असतो हं, डोक्यामध्ये. हं. त्यामुळे किती समोरचे पेशंट आम्हाला खूप कधी-कधी खूप त्रास देतात, नाही देत अशातला भाग नाही. मग आम्ही तेवढ्याच वेळापुरते, "नाही असं करू नका," तेवढ्या वेळापुरतं हं. ओरडणं. हं. पण नंतर लगेचच त्याच्या बाजूला जाऊन हं. त्याला हं. थोपटणं वगैरे, हं. हं. भरवणं-बिरवणं असं करतो. मग तो जो म्हणजे काय एक आईचं मन घेऊन तुम्ही तिथे हो, हो, असता. हो, त्यामुळे हो. आईला जसा मुलांचा त्रास होत नाही कुठलाही, तशा पद्धतीने तुम्हाला मुलं कशीही वागली, कशी असली तरी ती आपली आहेत शेवटी. हो, तो थोड्या आणि वेळापुरता असतं. हां, आईचा कसा राग हां. थोड्या वेळापुरता हं, असतो आणि हं, नंतर तो शांत हं, होतो. हं. तसं आमचं आहे. अशाच आयांची खूप गरज आहे आज समाजाला. खरोखर. आणि आम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. समाजाने तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आणि समाजाचा एकूणच दृष्टिकोन बदलला पाहिजे. अगदी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे आलात आणि वेळात वेळ काढून इथे येऊन इतक्या छान गप्पा मारल्या, तुमची माहिती सांगितली पूर्ण संस्थेची आणि एक खूप आत्तापर्यंत माहीत नसलेला हा विषय, की कशा पद्धतीने हे सगळं काम चालतं किंवा अशी संस्था की अशी एखादी संस्था असू शकते, हे सुद्धा हां. आम्हाला नव्याने कळलं. तुमचे मनापासून आभार. थँक यू.